आपल्या सर्व गोडताईंचं दादांचं देखील. तर आज आहे सोमवार. मी आज शिवमंदिरात दरवर सोमवारीच येते. मला चला आज काहीतरी कार्यक्रम आहे वाटतं इथं, माहीत नाही मला पण. तर चला आपल्या फॅमिलीला पण दाखवा मंदिर. मी आज देवाच्या मंदिरात कशी चला ब्लॉग कंटिन्यू करा. थोडासा उशीर झाला यायला, कारण घरातलं काम आवरता ही करता उशीर झाला. तसे पण दिवस मावात्राची ती महादेवाच्या मंदिरात कार्यक्रम आहे का? पूजा केली तर जमत का? होय. किती छान डेकोरेशन केली ते, सगळ्यांना खुर्च्याही बसाय मांडायला. म्हणजे ज्याचं उद्यापन होतं ना 16 सोमवाराचं, त्यांनी छान डेकोरेशन केलं तर पहा. साऊंड लावलेलं तुम्ही ऐकलंच असेल पाठीमागे. थोडेसे सामान आणलेलं मी छोट्या डब्यातून कागदातून, कारण ताट गाडीवर आलते ना स्कूटीवरती, त्यामुळे ताट काय घेता येत नव्हतं, म्हणून डब्यातनं छोट्याशा एखाद्या कागदात भरून घेऊन आलते. चला, तुम्ही कशी देवाची पूजा करता महादेवांची, तर मी इथे पूजा करून घेते. दिवा लावला, देवाला 1 लोटा पाणी घातलं, म्हणजे 1 तांब्या भरून पाणी घातलं. महादेवांना तेच लागतं, 1 लोटा जल सारी समस्या का हल. त्यामुळे 1 लोटा पाणी घातलं आणि मग त्यांना जे भस्म, लाल चंदन, पिवळे चंदन ते लावून घेतले. लावतेच मी आता, त्याचे टोपणे लावून ठेवायला पाहिजे, नाहीतर इकडे तिकडे आपला थोडासा जरी हात लागला ते होतं. मग दीप धूप ओळून घेते. देवाची पूजा करते मी तर तशी दर सोमवारीच येत असते. म्हणलं ह्या सोमवारी थोडंसं व्हिडिओ कंटिन्यू करा, कारण तिथं छान डेकोरेशनही केलं ते. इथं शेजारी मावशी बसलेल्या, त्यांचं व्रत होतं, त्या व्रताची पूजा करत होत्या. ह्याच्या आधी पण जास्त व्रत करतात महादेवाचंच, आणि भोळा शंकर आहे त्यामुळे यश पण येतंय. मी तर अजून नाही केलेलं व्रत 16 सोमवाराचं, कारण लहान असल्यामुळं आणू जास्त आता करायला कोण नसल्यावर घरात नाही जमत एवढं जास्त करायला पण व्रत हे. त्यामुळे आपलं साधी भोळी पूजा करायची महादेवाची. मोकळ्या मनाने केलं ना तर काय नाही, मनाला शांती भेटली ना तेच लय झालं. आता इथं पूजा ही करून घेतली, आता जायचं होतं, कारण अंधार झालता बाहेर पण. तर छानशी तर रांगोळी काढली बघा, किती मोठी रांगोळी आहे ही. आणि इथं 16 सोमवारचं व्रताचं उद्यापन होतं. साईडला पाटं पण ठेवली, ती मस्त डेकोरेशन केलं. तिथं जेवणाची तयारी केली ती 16 जोड्यांना. आणि कोणत्या तरी म्हणजे मोठ्यांचंच असणार आहे, कोणतरी मोठी व्यक्ती होती, त्यांच्या बायकोचं इथं उद्यापन होतं.
मस्त डेकोरेशन हे केलं ह्यांनी. रांगोळी सगळी मुलांनीच काढली. मोठी रांगोळी अख्ख्या परिसरातच, मंदिराच्या परिसरातच त्यांनी रांगोळी काढलेली. तर दाखवते मी बघा. आणि झेंडूची फुलं पिवळी आणि गडद आणि त्याच्याकडे रांगोळी छान डेकोरेशन केलं. आम्ही तर तेच पाहत बसलो किती उशीर कसं केलं असेल एवढं मोठं डेकोरेशन. हे सगळी जे येत होती ना ते पण फोटो काढून येत होते पाहत होते. ते छोटीशी पिंड आहे. आणि इथं संध्याकाळच्या ना खूप लाईटी असतात साऱ्या. इथं सगळ्या भिंतीच्या कडेने रंगीबेरंगी लाईटीच असतात. अजून अंधार नव्हता एवढा पडला, त्यामुळे त्यांनी काही लावल्या नव्हत्या. दुसरं 5 आहे हे आणि दुसरा सोमवार आहे. कायमचं सोमवार असतंय. दिवस झालं अजून करते तर 3-3 महिन्यात देऊनच करते. नाही केलं. मंदिराच्या बाहेर आलोय. आतलं डेकोरेशन रस्त्याने खूपच गाड्या वाहत होत्या म्हणून नाही व्हिडिओ काढला जास्त. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. छोटासा प्रयत्न केलाय दाखवण्याचा मंदिर हे. तर चला.